नमस्कार, मी ईशा जगताप हितगुज मध्ये आपलं स्वागत आहे। या विशेष कार्यक्रमातून आपण तज्ञांकडून जाणून घेतो की आपण आपलं आरोग्य निरोगी कसं राखू शकतो। आपल्या संपूर्ण शरीरात सर्वाधिक महत्त्वाचं असतं ते आपलं हृदय, कारण जर ते ठणठणीत असेल तर आपलं पूर्ण शरीर सुदृढ राहतं। म्हणूनच आज आपण हृदय विकारावरील आधुनिक उपचार पद्धती आणि शस्त्रक्रिया याविषयी जाणून घेणार आहोत। तज्ञांसाठी आज आपल्याला माहिती देण्यासाठी कार्यक्रमात सहभागी झाले आहेत डॉक्टर विद्युत कुमार सिन्हा। नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। नमस्कार। चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टरांची ओळख करून देते। डॉक्टर विद्युत कुमार सिन्हा हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं चॅरिटेबल हॉस्पिटल असलेल्या SMBT हॉस्पिटलच्या हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये हृदयविकार शस्त्रक्रिया विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। आजवर त्यांनी तब्बल 10,000हून अधिक विविध प्रकारच्या हृदयविकार शस्त्रक्रिया अतिशय यशस्वीरित्या पार पाडल्यात। विशेष म्हणजे लहान मुलांच्या ओपन हार्ट सर्जरी करण्यात त्यांचा हातखंड आहे। अनेक ठिकाणी वॉल्व रिपेअर करणाऱ्या ठराविक तज्ञांमध्ये डॉक्टर सिन्हा यांचं नाव आवर्जून घेतलं जातं। तसंच मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी देखील ते करतात। त्याचबरोबर बायपास, जे अतिशय क्लिष्ट स्वरूपाचं मानलं जातं, रीमा तंत्रज्ञानानं ते अशा क्लिष्ट शस्त्रक्रिया सुद्धा करतात। बाल हृदयविकार कमी करण्यात त्यांचं विशेष योगदान राहिले। 5 किलोग्राम वजन असलेल्या बालकांच्या हृदयावर देखील त्यांनी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत। तसंच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर देखील प्रख्यात व्याख्याता म्हणून ते नावारूपाला आलेले आहेत। चला तर मग आजच्या चर्चेला आपण सुरुवात करूया। सुरुवातीला सर, मला हेच जाणून घ्यायचंय की आपण आजवर 10,000हून अधिक हृदयांवर शस्त्रक्रिया पार पाडलेल्या आहेत। या यशस्वी प्रवासाविषयी काय सांगाल? हे फक्त 10,000 आकडा नसतं, ह्याच्यामध्ये 10,000 जीव, 10,000 कुटुंबाची जे हे आहे त्यांचे निदान आहे ते महत्त्वाची आहे। बरोबर आहे। आणि हे 10,000 पेक्षा जास्त जीवाचं निदान करणं हे फार आमच्याकडे हे चांगलं वाटतं की असं प्रकारचं निदान दिलेली आहे, समाधान वाटतं। आणि सुरुवाताच्या कालीला जसं सुरुवात केलं आम्ही, तेव्हा जे आमचं हे होतं की पेशंटला चांगलं करायचं, यशस्वीपणे चांगलं करायचं, ते जे आहे जील आहे ते आता पण तसंच आहे। आम्ही तसंच प्रमाणे सगळे पेशंटची काळजी घेतो। प्रत्येक पेशंट जे आहे आम्हाला नवीन काहीतरी शिकून जातं आणि प्रत्येक पेशंटकडून आम्हाला असं वाटतं की ते पेशंटसाठी हा शस्त्रक्रिया फर्स्ट टाईम आहे, पहिली वेळ आहे आणि त्याच्यासाठी हे फार महत्त्वाची आहे। तुम्हाला काय फार काळजी घेणं त्याच्यासाठी असं वाटतं की ते करायला पाहिजे आणि आतापर्यंत तसंच प्रमाणे करतो। आणि हे जे आहे हे प्रवास अजूनही सुरू आहे आणि अजून पुढे पण तशा प्रकारचं शस्त्रक्रिया करणं आणि सगळ्यांचं निदान करणं नम्रतापूर्वक हे आमचं ध्येय आहे। अगदीच आपण म्हणजे अतिशय भावलं आपलं हे वाक्य की 10,000 हा केवळ आकडा नाहीये, तर ते 10,000 फक्त रुग्ण असतात आणि त्यांमागे अनेक जीव असतात ज्यांची आशा टांगणीला लागलेली असते खरं तर की आपल्या जवळची व्यक्ती वाचेल की नाही, आणि आपण त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवता। खरं तर आपण ज्या रुग्णांना बरं केलंय त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्या सुद्धा आपण ऐकूया। माझे नाव सिद्धी संदीप सूर्यवंशी, मी प्रॉपर गोंद्याची आहे आणि माझ्या लहानपणी जन्मताच माझ्या हृदयाला होल होतं, त्याच्यामुळं मला SMBTला आणलं। त्याच्यामुळं सरांनी खूप छान माझं ऑपरेशन केलं आणि ते सक्सेस पण झालं। तेव्हा मला खूप त्रास होत होता, दम लागत होता आणि मला म्हणजे असं सर्दी वगैरे सतत आजारी होते। आता मला कसली अडचण नाही आहे, मी स्पोर्टमध्ये पण खूप छान खेळते, मला सायकल चालवता येते, कसलाही दम नाही लागत। आणि थँक्यू सर। अशोक त्र्यंबक सूर्यवंशी, राहणार गोंदे धुमाला, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक। माझ्या मोठ्या मुलाची मुलगी नात, तिला जन्मताच हृदयाचा त्रास होत होता आणि तिला दम लागत होता, परंतु SMBTला आणल्यानंतर घरचे सर्व SMBTला आले आणि मी फक्त मला एकट्याला घरी ठेवलं आणि मी खूप घरात रडत बसलेलो होतो ऑपरेशन करायला नेल्यानंतर। आणि सिन्हा सरांनी ऑपरेशन एकदम म्हणजे सक्सेस केलं आणि व्यवस्थित झालं। तेव्हापासून आज 7-8 वर्ष झाले, अजिबात काही तकलीफ नाही, काही नाही आणि व्यवस्थित आहे। काय सांगाल डॉक्टर? हे मुलीला छिद्र होतं हृदयाला आणि फार जास्त त्रास होता, काही पण चालायला दम लागत होतं, शाळेला जाणं पण कठीण होतं। तर ऑपरेशन केल्यानंतर एकदम नॉर्मल सारखा झालेली आहे, जसं त्यांनी सांगितलं की सायकल चालवता येईल, खेळता येईल।
म्हणजे ह्यांचं हृदय आता नॉर्मल झाले आणि त्यांचे पूर्ण लाईफ नॉर्मल आहे. अशा प्रकारचं बघून आम्हाला पण फार छान वाटतं आणि अति आनंद आणि वाटतो. अतिशय ठणठणीत आणि आनंदी दिसत होती ही रुग्ण नाही म्हणता येणार, एक छान मुलगी. तेच एक सॅटिस्फॅक्शन जे आम्हाला भेटतं, अशा प्रकारचे पेशंट बघून फार सॅटिस्फॅक्शन. डॉक्टर, हृदयविकाराच्या शस्त्रक्रियांमध्ये आजवर अनेक बदल झाले असतील ना गेल्या काही वर्षात? हो, फार बदल झालेली आहे. कसं की आता मागच्या 20-25 वर्षाकडून बघता तर तुम्ही इन्स्ट्रुमेंट चेंज झालं, मेडिसिन चेंज झाली, टेक्निक चेंज झाली आणि सगळे प्रकारच्या गोष्टीमध्ये फार फरक झाला. तर आत्ता जे आम्ही शस्त्रक्रिया करतो, जसं की मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी असतं, फार लहान टाक्याने पूर्ण हृदयाचं सर्जरी असतं आणि पेशंटच्या सगळ्या गोष्टी नॉर्मल होऊ शकतो. टाके फार लहान असतं. टोटल आर्टरियल बायपास सर्जरी असतं, जसं रिमा आम्ही म्हणतो की दोघे आतचं नस काढून पूर्ण बायपास सर्जरी केलं जातं आणि असल्या प्रकारच्या सर्जरीचं रिझल्ट पण चांगलं असतं. बाकी अजून फार प्रकारची सर्जरी, जसं वाल रिपेअरची सर्जरी असते, वाल दुरुस्त केलं जातं, हे पण नवीन सगळे आलेली आहे आणि मेडिसिन पण एवढं नवीन डेव्हलप झालेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सांगता तर हृदयाची शस्त्रक्रिया आता फार सुविधाजनक आणि कमी त्रासदायक आणि जास्त परिणामकारक झालेली आहे. डॉक्टर, मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी विषयी जरा सविस्तरपणे सांगाल? मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी याच्यामध्ये आहे की छाती न ओपन करताना बगड्याकडून फार लहान टाकेने पूर्ण शस्त्रक्रिया, हो, अच्छा, पूर्ण शस्त्रक्रिया केलं जातं आणि त्याच्यामध्ये हे टाकेचं असं असतं की हे दिसत पण नाही, एकदम लहान 2-2.5 इंचचं चिरा मारला जातं आणि त्याच्यामध्ये पूर्ण सर्जरी केलं जातं. अच्छा, म्हणजे हृदय ओपन न करताच आपण म्हणालात की काखेतून छिद्र करून आपण ही शस्त्रक्रिया हे करतो. शस्त्रक्रिया केलं पण जातं. मग पारंपरिक शस्त्रक्रियापेक्षा ही यशस्वी ठरते. सक्सेस रेट काय साधारण? सक्सेस रेट 99 to 100%, 99% सक्सेस असतं. त्याच्यामध्ये पेशंट सिलेक्शन करायला लागतं. मग फार प्रकारचे बायपास सर्जरी, वाल रिप्लेसमेंट सर्जरी किंवा लहान मुलाच्या सर्जरी हे नेहमी केलं जातं. आणि लहान मुलाच्या सर्जरी म्हणजे स्पेसिफिकली तुम्ही बघितलं तर लहान मुलीचं असलं तर हे लहान टाक्याच्या जे चिराचे असतं ते कधी दिसत पण नाही, त्यांना समजणार पण नाही आणि त्यांचं जे पुढे जाऊन जसं लग्नाची वेळ असतं आणि मध्ये टाके असतं तर ते एक सामाजिक दृष्टिकोनाने थोडं प्रॉब्लेम असतं की लग्नाच्या वेळी आणि बाकीच्या वेळी. मग जेव्हा लहान टाक्याचे ब्रेस्टच्या खाली 2 इंचचं इन्सिजन असतं ते दिसत पण नाही आणि त्याच्यामध्ये पेशंटचं नॉर्मल लाईफ असू शकतो आणि सामाजिक दृष्टिकोनानं काय फरक पडत नाही. दुसरी गोष्ट याच्यामध्ये महत्त्वाची असं आहे की सर्जरीमध्ये पेन फार कमी असतं, ब्लड लॉस कमी असतं, ICU स्टे पण फार कमी असतं. पेशंट 1 दिवसानंतर ICUच्या बाहेर जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर त्यांचं रिकव्हरी आणि नॉर्मल लाईफ जे आहे ते फार लवकर ते नॉर्मल लाईफवर येऊ शकतो. म्हणजे पेशंटचं 3-4 दिवसानं सुट्टी पण करता येईल हॉस्पिटलकडून. अच्छा, डॉक्टर, वॉल्व अर्थात झडपा बदलण्याची शस्त्रक्रिया सुद्धा केली जाते, बरोबर? हो, त्याविषयी सांगाल? झडपा बदलण्याची असं आहे की माणसाच्या हृदयामध्ये 4 झडप असतं. ह्याच्यामध्ये कॉमनली 2 झडपचे खराब होण्याची शक्यता असतं. त्याचं फार कारण असतं. कॉमन कारण जे आहे रुमॅटिक हार्ट डिजीज आहे, जे की लहान मुलाला रुमॅटिक इन्फेक्शन झालं त्याच्यामुळे असतं. आमच्या भारतात रुमॅटिक हार्ट डिजीज फार कॉमन आहे आणि जास्त वयामध्ये 50च्या जास्त वय असलं तर त्यांच्यामुळे डिजनरेटिव्ह हार्ट डिजीज असते आणि कोणी लहान मुला जन्मजात आजार पण असतात. तर 3 प्रकारच्या वाल्वचं आजार असतं. त्यासाठी झडपेची शस्त्रक्रिया जे असतं, वाल बदली करण्याची आणि वाल रिपेअर करण्याची 2 प्रकारची शस्त्रक्रिया असतं. तर वाल बदली करण्याची शस्त्रक्रिया जे आहे ओपन हार्ट सर्जरी असतं ते नॉर्मली जे असतं आम्ही छाती ओपन करून किंवा मिनिमली इन्व्हेसिव्ह टेक्निकनी केलं जातं. वालचे प्रकार 2 प्रकारची असतं. एक मेकॅनिकल वाल्व असतं जे की मेटलची वाल्व असतं. ते बदली केल्यानंतर त्याचं लाईफ जे आहे किती पण असू शकतो, त्याच्यामध्ये डिजनरेशन होत नाही, 50 किंवा 100 वर्ष पण चालणार. मग त्याच्यासाठी रक्त पातळ होण्याची गोळी घेणं फार महत्त्वाची आहे. म्हणजे हे कायम आयुष्यपर्यंत रक्त पातळ होण्याची गोळी घ्यायला लागतं. गोळी घेतलं तर वाल किती वर्ष पण चालणार आणि त्याचं लाईफ नॉर्मल असणार. मग गोळी बंद केलं तर वाल बंद होण्याची शक्यता असतं. तर हे काळजी पेशंटला घ्यायला लागतं. दुसरे प्रकारची वाल जे असतं टिश्यू वाल्व असतं, ते चमड्याची वाल म्हणतं. टिश्यू वालमध्ये असल्या प्रकारची गोळी घेण्याची गरज नाही.
आणि पेशंटची नॉर्मल लाईफ असू शकतो, मग ह्याची लाईफ असतं. हे वाल जे आहे 10-12 वर्ष टिकतं. 10-12 वर्षानंतर टिश्यू वाल खराब होऊन जातं. त्याच्यामध्ये परत ऑपरेशन करण्याची गरज असतं. 2 प्रकारचे वालचं. तिसरी जी असतं वाल रिपेअर करण्याची, दुरुस्त करण्याची असतं. समजलं कोणी पेशंटचे वाल रिपेअर करण्यासारखं असलं तर आम्ही रिपेअर करू शकतो आणि त्याची लाईफ पण चांगली असते. त्याच्यामध्ये पण गोळी घेण्याची गरज नसतं रक्त पातळ होण्याची आणि त्यांचं आयुष्य पण चांगलं असतं. प्रेग्नन्सी होऊ शकतो, जसं मुलीच्या आहे, त्यांच्या लाईफ नॉर्मलसारखा असू शकतो. पण डॉक्टर कसं आहे ना, आता आपले नैसर्गिक अवयव ते नैसर्गिक अवयव, कृत्रिम अवयव ते कृत्रिम अवयव. विशेषतः जेव्हा झडपा बदलल्या जातात तेव्हा व्यक्तीच्या आयुष्यावर इतर काय परिणाम होतो, म्हणजे रक्त पातळ होण्याच्या गोळीच्या व्यतिरिक्त? त्यांचे जे ॲक्टिव्हिटी असतं, जसं पेशंट ज्यांचं रक्त पातळ ठेवलं जातं त्याच्यामध्ये त्यांना कोणी ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी हे सगळे म्हणजे लिमिटेशन असतं. कुठे पण गेलं, कुठे मारणे लागायला पाहिजे, कुठे लागलं तर ते त्रास होऊ शकतो. आणि दुसरी गोष्टी समजलं कधी रक्त जास्त पातळ झालं तर मेंदूला रक्तस्राव होऊ शकतो किंवा पोटाला रक्तस्राव होऊ शकतो. त्याच्यामध्ये पेशंटला प्रॉब्लेम होऊन ICUमध्ये ॲडमिट करण्याची गरज पण पडू शकतो. बापरे. तर असल्या प्रकारचे रक्त पातळ होण्याची गोळी जी आहे त्याच्यामध्ये फार काळजी घेऊन त्यांचे प्रमाण नेहमीप्रमाणे ठेवायला लागतं. की अशा प्रकारचे INR आम्ही मेजर करतो. INR 2पर्यंत असला, 2, 2.5, 3पर्यंत असला तर ठीक आहे, 2 ते 3पर्यंत. 3पेक्षा जास्त पण नको, 2पेक्षा कमी पण नको. तर अशा प्रकारच्या काळजी घेऊन वालच्या पेशंटच्या काळजी घ्यायला लागतं. अच्छा, पण साधारण कोणत्या परिस्थितीत वॉल्व बदलण्याची वेळ येते रुग्णावर? जेव्हा वालचं कंडिशन फार खराब असतं, जसं आहे की त्याच्यामध्ये थिकनेस वाढलं, कॅल्सिफिकेशन म्हणजे कॅल्शियम जास्त असलं किंवा वालच्या आत सब वाल्वर अपरेटस आम्ही म्हणतो, त्याच्यामध्ये फार फ्युजन झालेली आहे आणि अतिदुर्गम म्हणजे फार दुर्लक्ष केलेले आहे, फार उशीर झालं तर तेव्हा वाल बदली करण्याची गरज असतं. जेव्हा वालची कंडिशन चांगली असते, म्हणजे वाल खराब झालेली आहे, मग एवढं खराब नाही की त्यांना आम्ही ठेवू शकतो आणि त्यांना प्रिझर्व करू शकतो, तसल्या कंडिशनमध्ये वाल रिपेअर करणं जास्त योग्य असणार. जेव्हा पूर्ण खराब झालं, कॅल्सिफिकेशन झालं तर तेव्हा बदली करण्याची गरज असतं. पण हे कशामुळे होतं डॉक्टर? कारण काय असतं याला? कॉमन कारण आमच्या भारतात रुमॅटिक हार्ट डिजीज आहे. आपल्या भारतात? हो, तर रुमॅटिक हार्ट डिजीज सगळ्यांचे कॉमन आहे आणि ओल्ड एजमध्ये डिजनरेटिव्ह हार्ट डिजीज आहे. मायट्रल वाल्व प्रोलॅप्स एक जन्मजात प्रकारचे आजार आहे. ह्याच्यामध्ये वालमध्ये लिकेज असतं, ते पण कॉमनली बघितलं जातं. मायट्रल वाल्व प्रोलॅप्सच्या जे कंडिशन असतं त्याच्यामध्ये रिपेअर जास्त योग्य असताना ते केलं जातं. जसं जन्मजात कॉन्जनायटल हार्ट डिजीज म्हणतो, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असलं तर ते पण रिपेअर करणं योग्य असतं. कसं की लहान मुलाला वाल बदली करणं फार अवघड असतं आणि रिप्लेसमेंट केलं तर त्यांचं जे रक्त पातळ होण्याची गोळी देणं लहान मुलामध्ये हे फार कठीण होऊन जातं. त्यासाठी जे रिपेअरसारखा पेशंट असलं त्यांचं रिपेअर जास्त योग्य असतं आणि कारण हेच रुमॅटिक आणि डिजनरेटिव्ह आणि कॉन्जनायटल हे 3 प्रकारची असतं. लहान बाळावर पण वॉल्व बदलण्याची वेळ येते असं आपण म्हणालात. आपण 5 किलोग्रॅमच्या बाळावर सुद्धा ओपन हार्ट सर्जरी केलेली आहे डॉक्टर. तेव्हा काय आव्हानं आली असतील ना तुमच्यासमोर? हे लहान मुलाच्या ऑपरेशन म्हणजे फार अवघड असतं. त्याच्यामध्ये फार गोष्टी काळजी घ्यायला लागतं. कसं की एक तर ते फार नाजूक असतं आणि त्यांचं हृदय पण फार लहान असतं. टिश्यू जे आहे, सगळे टिश्यू एवढं सेन्सिटिव्ह असतं की त्यांना फार डेलिकेटली हँडल करायला लागतं. त्याच्यामध्ये फक्त सर्जन नाही, त्याच्यापेक्षा जे बाकी टीम असतं त्यांच्या पण फार महत्त्वाची गोष्टी असतं. जसं की भूलतज्ञ आहे, परफ्युजनिस्ट असतं जे की हार्ट लंग मशीन चालवतं. त्याच्यानंतर पोस्ट ऑपरेटिव्ह केअर म्हणजे ICUमध्ये जेव्हा पेशंट जातात त्यांच्या काळजी घेणं फार महत्त्वाची असतं. जसं की मुलं काही सांगू शकत नाही त्यांना काय त्रास झाला, ते फक्त रडतं. तर ते समजून तशा प्रकारची गोष्टी जी आहे आम्हाला बघायला लागतं. याच्यामध्ये पिडियाट्रिशियनचं रोल असतं. कसं की त्यांचे मेडिसिनचे डोजेज आणि हे सगळे गोष्टी ॲडल्टसारखा नसतं. ते सगळे काळजी घेऊन शस्त्रक्रिया करायला लागतं. मग त्यांचं रिकव्हरी पण एवढं छान असतं की ते बघून फार आनंद वाटतं. अच्छा, एवढी नाजूक शस्त्रक्रिया मग लहान मुलाचं रिकव्हरी पण फार फास्ट असतं. ते सगळे शस्त्रक्रिया चांगलं झालं तर 2 दिवसांना असं वाटत नाही की त्यांची सर्जरी झाली आणि ते असं हसतं खेळताना असतं.
अच्छा, आणि एवढी पुढची एक 70-80 वर्ष तुम्ही त्यांना देता, याच्यापेक्षा मोठं समाधान काय असू शकतं? हे फार समाधानकारक असतं आमच्यासाठी पण, आणि तेच आम्हाला मोटिवेट करतं असल्या प्रकारची सर्जरी करण्याची. अगदीच अगदीच. डॉक्टर, मी सुरुवातीला जेव्हा आपली ओळख करून दिली प्रेक्षकांना, तेव्हा मी सांगितलं की आपण बायपास सारखी क्लिष्ट शस्त्रक्रिया करता रिमा-लिबा हे तंत्रज्ञान वापरून. यामध्ये काय वेगळेपण आहे? हे एक अत्यंत टेक्निकली सांगा तर हे फार साऊंड आहे. म्हणजे याच्यामध्ये लिमा दोघी जे आहे, लेफ्ट इंटरनल मेमरी आर्टरी आणि राईट इंटरनल मेमरी आर्टरी, 2 आर्टरी आहे. बायपास जे असतं आर्टरियल बायपास, त्याचे लाँग टर्म जे रिझल्ट असतं ते फार जास्त चांगलं असतं. म्हणजे तुम्ही 20 वर्षानंतर तुम्ही लिमाची पॅटेन्सी म्हणजे ते किती चालू आहे ते 97 to 98% असतं. आणि ह्याच्यामध्ये पेशंटचं फक्त जे चिरा मारला जातं, फक्त एकच ठिकाणी छातीवर मारलं जातं, हाताच्या पायाच्या नस कुठे नाही काढलं जातं, आणि तिकडून पूर्ण 5-6 प्रकारचं बायपास केलं जातं. आणि त्याची लाँग टर्म पॅटर्न्सी फार चांगलं असतं आणि सिम्पटम्स ॲब्सोल्युटली नसतं. कसं की हे नस जे आहे, जसं गरज पडली पेशंटला ॲक्टिव्हिटी करायच्या, धावायच्या आहात, जास्त ब्लड फ्लोची गरज आहे, तर ते नसची साईज वाढतं आणि रक्तप्रवाह वाढवतं हृदयाचा. त्याच्यामुळे सिम्पटम्स वगैरे काहीच नसतं आणि पेशंट नॉर्मल लाईफ जगू शकतो. अच्छा, डॉक्टर, रेडू सर्जरीविषयी अनेकदा ऐकले. ही फार कठीण सर्जरी मानली जाते ना? हो. आपल्या SMBT इन्स्टिट्यूटमध्ये ही सर्जरी पार पडते? हो, आम्ही अशा प्रकारचं रिडू सर्जरी नेहमी करतो. कसं की कधी कोणी पेशंटच्या आधी बायपास झाला किंवा वालचं ऑपरेशन झालं आणि परत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला कुठलाही कारणमध्ये, तर परत सर्जरी करण्याची गरज पडतं. तर आम्ही नेहमी SMBT हॉस्पिटलमध्ये असल्या प्रकारची शस्त्रक्रिया करतो. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असं असतं की हृदय पूर्ण चिटकलेलं असतं जवळपासच्या सगळे ऑर्गननी. कधी हृदयाचं काम करण्याची क्षमता पण कमी होऊन जातं. त्याच्यामुळे हे थोडं टेक्निकली चॅलेंजिंग असतं. मग असल्या प्रकारची शस्त्रक्रिया आम्ही अनुभवाप्रमाणे आता नेहमी करतो. खरं तर ना, आपल्या महाराष्ट्रातील सर्वात अद्ययावत हॉस्पिटल म्हणून आज SMBTकडे पाहिलं जातं. कसं सुसज्ज आहे हे हॉस्पिटल? SMBT हॉस्पिटल जे आहे, हे फक्त तुम्ही हॉस्पिटल किंवा रुग्णालय म्हणून तुम्ही सांगू शकतो की हे जे आहे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे वापरल्या जातं. आणि जे नवीन गोष्टी आलेल्या आहे आमच्या हेल्थच्या फील्डमध्ये, सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे. ह्याच्यामध्ये असतं जसं की आमच्या हृदयाला सगळे सुपर स्पेशालिटी डिपार्टमेंट आहे. जसं की ऑन्को सर्जरी आहे, तर ऑन्कोसर्जरी, कॅन्सरचं सर्व प्रकारचे ट्रीटमेंट असतं. बोन मॅरो ट्रान्सप्लांट जे आहे ते नेहमी होतं. किडनीचं डिपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट जे सगळ्याचे अवघड मानलं जातं ते पण नेहमी होतं. अजून हृदय शस्त्रक्रिया तर सगळे गोष्टी होतं. आणि ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट आहे, तिकडे तुम्हाला जॉईंट रिप्लेसमेंटची सर्जरी, ऑर्थ्रोस्कोपी, हे सगळे जे रिसेंटली आणि टेक्निकली साऊंड सर्जरी असतं जे फार डिमांडिंग असतं, हे सगळे प्रकारची सर्जरी SMBT हॉस्पिटलला नेहमी होतो. आणि असं सांगू शकतो तुम्ही की SMBT हॉस्पिटलला एकाच छताखाली सर्व प्रकारचं ट्रीटमेंट योग्य दरात भेटतं. जेव्हा ना डॉक्टर एखाद्या रुग्णाला कळत असेल की माझ्या हृदयात छिद्र आहे किंवा माझ्या जवळच्या व्यक्तीच्या हृदयात छिद्र आहे, तेव्हा अर्थात ती व्यक्ती कोलमडतच असेल पूर्ण भावनिकदृष्ट्या. आणि म्हणजे एका व्यक्तीला काय वाटत असेल याचा मी आता विचार नाही करू शकत, पण तुम्ही अशी अनेक रुग्ण दिवसभरात पाहत असाल, तुम्ही स्वतःला भावनिकदृष्ट्या कसे संतुलित ठेवता? पेशंटला बघून आणि त्यांच्या नातेवाईकांना बघून आम्हाला फार प्रकारच्या भावना असं बदल होतं आणि त्याच्यामुळे मला कंट्रोल करायला लागतं. कसं की कधी कोणी पेशंटला जे येतं त्यांच्यासाठी जे बाळं असतं किंवा मोठा माणसं असतं, कुटुंबप्रधान असतं, त्यांच्यासाठी हृदयाची शस्त्रक्रिया फार महत्त्वाची असतं. त्यांची जे मानसिक परिस्थिती असतं फार अवघड असतं. त्यांना समजून सांगणं, त्यांना समजून घेणं हे फार महत्त्वाची असतं. असं आमचं पण जसं असतं की कधी कोणी पेशंटनी चांगलं सांगितलं, चांगलं झालं, कोणी पेशंटचा काय प्रॉब्लेम आला तर आमच्या मानसिक परिस्थिती बदलतं. आणि हे सगळे कंट्रोल करणं फार महत्त्वाची आहे. सगळे पेशंटला तशा प्रकारचा प्रतिसाद देणं आणि त्यांना सांगणं, समजून सांगणं, एक्सप्लेन करणं, जशा प्रकारची गोष्टी असतं हे फार महत्त्वाची असतं. सगळे पेशंट काहीतरी आम्हाला शिकून जातं, समजून जातं. त्यांच्याकडून आम्हाला एक जसं
पूर्ण असं सांगणार की फक्त नॉट ॲज अ डॉक्टर, ॲज अ ह्युमन बिईंग फार गोष्टी आम्हाला शिकायला भेटतं आणि तशाप्रमाणे एक चांगला माणूस आम्ही असं बदल होऊन येतो ॲज अ डॉक्टर व्हेन. अगदीच हो. डॉक्टर, आज आपण या चर्चेत सहभागी झालात आणि हृदयविकारावरील उपचारांबाबत, आधुनिक उपचारांबाबत खरं तर एवढं सखोल मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.